सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पैसे द्यावे लागतात म्हणत एका सरपंचानं थेट ग्रामसभेत रेट कार्ड जाहीर केल्याचं समोर आलंय। चाकूर तालुक्यातील आटोळा ग्रामसभेतील सरपंचाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। विहिरीसाठी 15,000 तर गोठ्यासाठी 7,000 रुपये द्यावे लागतात असा दावा सरपंचांनी ग्रामसभेत केला। त्यामुळे सरकारी योजनांसाठी खरंच पैसे द्यावे लागतात का असा सवाल उपस्थित केला जातोय। सरकारच्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनाकडून निधी दिला जातो, प्रक्रिया ठरवली जाते आणि ग्राम पातळीवर त्याची अंमलबजावणी केली जाते। मात्र सरकारी योजना गावापर्यंत पोहोचताना त्यांचं नेमकं काय होतं याचं जिवंत उदाहरण आटोळा ग्रामसभेतल्या या व्हिडिओमधून समोर आलंय। विहिरीसाठी 15,000, गोठ्यासाठी 7,000 अशा रकमेचा उल्लेख खुद्द ग्रामसभेमध्ये झाल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सरकारी योजनेचा लाभ आणि त्यासाठी कथित पैशांचं रेट कार्ड सांगणाऱ्या या व्हिडिओमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले। 15 तुला प्रत्येक मास्टर कोणता ऑपरेटर घेतो नाही कशासाठी पैसे कोण घेते आणि किती घेते? मी आटोळा गावचा ग्राम रोजगार सेवक आहे। मला जे लोकांनी काही पैसे गावातून दिलेले आहेत, मी सगळे पैसे पंचायत समितीच्या नरेगा कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। ते पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत। ग्रामसभेत सरपंचांनी केलेला दावा आणि सरकारी योजनेच्या लाभासाठी पैसे द्यावे लागतात असा आरोप केल्यानं आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरतीये। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र आटोळा ग्रामसभेत समोर आलेल्या या कथित रेट कार्डचं नेमकं सत्य काय, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। ती लोकांची मागणी आहे की तुम्ही योजनेसाठी जे पैसे जनतेकडून घेतात ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढे जे त्यांना मागणी करतात त्यांच्यावर एक चौकशी करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी गावकऱ्याची मागणी आहे। गावगाड्यामध्ये काही एजंटांचा सुळसुळाट आहे, काही सरपंच, काही ग्राम रोजगार सेवक यांच्या माध्यमातून जे पैसे गोळा केले जातात हे पैसे BDOला जातात का जिल्हाधिकाऱ्याकडे जातात याचा शोध घेतला पाहिजे। हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने यांना आम्ही तुडवणार। सरकारी योजना गरजू आणि पात्र लाभार्थ्यांसाठी आहेत, मात्र या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतील तर हा प्रकार गंभीर आहे। आटोळा ग्रामसभेतील कथित रेट कार्ड प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। वैभव बालकुंदे, Zee 24 तास, लातूर।